नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लवकरात लवकर घ्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. 29 मार्च 2023 रोजी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं. एखाद्या लोकप्रतिनिधीचं निधन झालं तर लोकप्रतिनिधी कलम 151 क अंतर्गत त्या ठिकाणी 6 महिन्याच्या आत पोटनिवडणूक घेणं बंधनकारक असतं. मात्र गिरीश बापट यांचं निधन होऊन 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असतानाही निवडणूक आयोगाकडून पुण्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा झाली नव्हती. या विरोधात पुण्यातील मतदार आणि रहिवासी सुघोष जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. याबाबतचा निर्णय देत असताना मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला लवकरात लवकर पोटनिवडणूक घेण्याचे निर्देश दिलेत. मागील 10 वर्षात निवडणूक आयोग असेल किंवा अन्य स्वायत्त संस्था, या स्वायत्त संस्थांचा भाजपानं हुकुमशाही पद्धतीनं वापर केला असून मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे भाजपाचा हुकुमशाही चेहरा उघडकीस आला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने जो आज आदेश दिलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. आणि या देशामधील निवडणूक आयोग असेल किंवा इतर ज्या स्वायत्त संस्था होत्या त्यांना भाजपने गेल्या 10 वर्षामध्ये हुकुमशाही पद्धतीने कसा वापर केला गेला त्याला आज हायकोर्टाने लावलेली ही फार मोठी चपराक आहे. पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिक आणि मतदारांचे गेल्या जवळपास वर्षभरापासून प्रतिनिधी नसल्याने अनेक समस्या, अनेक प्रश्न सुटू शकले नाही. हे सुद्धा लोकशाहीच्या दृष्टीने फार मोठी घातक अशी परंपरा होती. आज माननीय कोर्टाने जो काही आदेश दिलाय त्या आदेशाने भाजपचं खरं हुकुमशाहीचं जे एक चेहरा आहे तो उघड झालेला आहे. दरम्यान निवडणूक कधी घ्यायची याबाबतचा सर्वस्वी अधिकार हा निवडणूक आयोगाचा असून आता उच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पुणे लोकसभेची जागा भाजपा लढेल आणि विक्रमी मतांनी जिंकून आणेल असा विश्वास भाजपाचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केला आहे. आज हायकोर्टाने निवडणूक आयोगावरती ताशेरे ओढत असं म्हणले की पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याच्या लोकसभेची निवडणूक का घेतलेली नाही किंवा या संदर्भामध्ये त्यांनी काही आदेश दिलेत. मला असं वाटतं की लोकसभेची पोटनिवडणूक कधी घ्यायची हा अधिकार सर्वस्वी निवडणूक आयोगाचा आहे. परंतु पुण्यातले एक मतदार सुघोष जोशी यांनी या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि याच्यावरती आज हायकोर्टाने निर्णय दिलाय. परंतु भारतीय जनता पार्टी शहराचा अध्यक्ष या नात्याने पुण्याची पक्ष संघटना ही आम्ही निवडणुकीसाठी कधीही सज्ज आहोत. निवडणूक आयोगाने या संदर्भातला निर्णय द्यावा. भारतीय जनता पार्टी पुणे शहर पुण्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी कधीही सज्ज आहे. आमची पक्ष संघटना यासाठी कायमच सक्रियपणे काम करते आणि देशामध्ये आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार काम करते. देशातल्या 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठं यश मिळालंय. त्यामुळं पुण्याच्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आम्ही कार्यकर्ते, पक्ष संघटना ही या दृष्टीने आम्ही तयारीला लागू. निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर आम्ही त्या दृष्टीने कधीही काम करण्यासाठी सज्ज आहोत. एकंदरीतच काय तर आता उच्च न्यायालयाच्या निकालानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक केव्हा लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.